मोबाईल पाण्यातून आगात. आवाजा विषय खूप गंभीर होता मित्रांनो. स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजचा ब्लॉग डे 7 आहे. आपलं टार्गेट आहे की 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग कव्हर करायचे आहेत. आणि अशी अपेक्षा आहे की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला असेल, लाईक केला असेल, कॉमेंट केला असेल. आणि मित्रांनो आजला सोमवार आहे आणि दिनांक 27 एप्रिल 2026 आहे. ब्लॉगचा असा उपयोग होतो कारण की आजला जे घडले ना ते आपल्याला पुढल्या 2-3 वर्षानंतर कळतं का 2-3 वर्षापूर्वी आपण कसं राहत होतो, आपलं घर गाडी कशी होती ती आठवण राहते. याच्यामुळं मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तुम्ही पण करा माझ्यासोबत ब्लॉग स्टार्ट. आठवण राहते तिने याच्यामुळं. मित्रांनो 9:30 वाजलेले आहेत आणि आता जेवायला आई आमरस करून राहिली. चला आईने आमरस केलेला कसं काही गावरान आमरस पण केले. आई काय गई हुलग्याची उसळ आहे आणि दुपारच्याला खायला केलेली कारण की दुपारच्याला आमरस नाही खाता येणार. याच्यामुळे गावाकडचा स्वयंपाक बघायचं तुम्हाला दाखवतो. चपाती कशी करू राहिली आई थांबा. गावाकडचं जेवण असं चुलीवर तव्यावरती चपाती किती भारी बघा. गावाकडचा स्वयंपाक म्हणजे चुलीकडला आणि जी गॅसवर बनतो ना त्याच्यात काही लय फरक असतो. म्हणजे 19-20 का नाही म्हणजे लय फरक. आजच्या जेवायला आहे ना आमरस आहे, सोबत पापड्याचा तांदळाच्या आणि भाजी पण आहे आणि चपाती पण आहे. आता आहे ना 2:15 वाजलेले आहेत आणि आम्ही ना 12च्या बाजूला आम्ही टाकायला गेलो होतो. त्या दिवशी रविवार होता आणि नाही शनिवार होता कदाचित. शनिवारी गेलो होतो बँकेमध्ये, तर बँक बंद होती. आणि आता सोमवार आहे याच्यामुळे मग आम्ही बँकेत गेलो होतो. बँकेत आपलं काम झालेलं आहे आणि येता आम्ही ना अग्नी हा थंड होता काहीतरी अग्नी नावाचं ते आम्ही पेलो. आणि आता 2 वाजलेले आहेत 2:15. तर आपण आता सकाळीचा उरलेला जो आमरस आहे ना तो आमरस आता पिऊन घेऊ. आता भूक पण लागली झाली थोडी. मग अशी थंडच पेलो आणि जेवण झाल्यानंतर मी ब्लॉग नव्हता केला, डायरेक्ट आता स्टार्ट केला कारण की मोबाईल चार्जिंग लावला होता आणि मोबाईल उन्हाचा गरम पण होते खूप. याच्यामुळं मोबाईल चार्जिंग लावला होता, ते पण फडकं गुंडवून लावला होता मोबाईलला. याच्यामुळं मग गरम नाही व्हावं मोबाईल म्हणून. आमच्याकडे फ्रीज नाही याच्यामुळे आम्ही ना असं पाणी ठेवतो. पाण्याच्या आतमध्ये आमरस हे बघा त्याला काढू आपण. वाजलेले आणि आता मी आमरस पेलेलो आहे. आता कालचा जो ब्लॉग होता ना तो मी एडिट करू राहिलोय. एडिटिंग झाल्यानंतर भेटू. मित्रांनो आता आहे ना 4 वाजत आलेले आहेत आणि आता आहे ना खूप गरम आहे. आता मी आंघोळ करतो आणि आपली एडिटिंग झालेली आहे कालच्या ब्लॉगची. 10 मिनिटाचा आहे, 10.5 मिनिटाचा आहे. तो आजच्याला बघायला भेटेल तुम्हाला. मी आज अपलोड करतो म्हणजे कालचा जो शूट केलेला जो व्हिडिओ आहे ना मी तो आजच्याला एडिटिंग करतो आणि अपलोड करून देतो. 5 ते 8 वाजेच्या दरम्यान येतो आपला. कधी उशीर होतो कारण की इंटरनेट कधी लो असतं. याच्यामुळं व्हिडिओ यायला कधी उशीर होतो. कधी 9-10च्या आतमध्ये येतो म्हणजे आपला व्हिडिओ. आणि आपलं टार्गेट आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि सकाळी कदाचित माझ्याकडून चुकलं. डे 7 नाही आहे आपला, डे 8 आहे आजचा. आपलं टार्गेट आहे 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग पूर्ण करायचे आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल. तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करा. आपल्या महाराष्ट्राच्या मुलीला तुम्ही सपोर्ट करा अशी अपेक्षा करतो. चला आता आंघोळ करू. आंघोळ केल्यानंतर भेटू. आंघोळ करण्याआधी आपण शिर्डीला पाठ टाकू. आमच्या इकडे शिर्डीला पण घर असतं बघा. ते पण त्याचा जुगाड दरवाजा आहे. असं लाकूड टाकल्यानंतर दरवाजा खुलतो. कुट्टी टाकू मित्रांनो. पण कुट्टी आहे का नाही? हा
फायनली मित्रांनो मी आंघोळ केलेली आहे आणि मावशिकेनं खूप गरमत होतं. आता 4:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे एवढं गरमत नाही आहे. पण मावशी झोपलं का पाठच ओली व्हायची. याच्यामुळे मी अंग खूप चिकट झालं कारण घाम येतो ना. याच्यामुळे मी काय केलं, आंघोळ करून घेतली. आंघोळ केली, आता फ्रेश वाटायला लागलं आणि आता थोडं गरमायचं बंद व्हायला नाही कारण 4:30 वाजल्यात. आणि आपली इथे चेतक आहे. चेतक शेळीचा आवाज येतोय बघा. गावाकडे असंच आवाज येत असतो शेळ्यांचा, गायांचा. आता लक्ष चालली आपली खाली चरायला. मावशी वरती होती तिथं आणि आता खाली चालली. मग तुम्हाला खूप पांढरं दिसतंय. ब्राईटनेस जर कमी करतो. एडिटिंग झाली होती, एक्सपोर्ट करायचं राहिलेलं आहे अजून. एक्सपोर्ट झाल्यानंतर मी लगेच अपलोडला टाकून देईन. आजचा ब्लॉग कदाचित मी आजच एडिट करीन कारण की आज हाय टाईम. तर मी आता लवकर संपवीन तो ब्लॉग 6:30 वाजता. त्यानंतर मी लगेच एडिटिंग करून अपलोड करेन. म्हणजे आजचा नाही, उद्याचा. आजच्या एडिटिंग केली उद्या त्याला अपलोड करेन. कालचा ब्लॉग आजच्याला. समजलं ना तुम्हाला? जो फ्रंट कॅमेरा आहे तीच क्वालिटी आता बघा. आता मी बॅक कॅमेरा लावतो बघा का. मित्रांनो आता बॅक कॅमेरा आहे आणि बॅक कॅमेऱ्यामध्ये कदाचित जी मागची जी ब्राईटनेस आहे ना ती येत नसेल ना, तर जर स्पष्ट दिसत असते. त्याच्यामुळं समोरचा जो कॅमेरा आहे ना त्याला तसं क्लिअरिटी नाही येत. बाकी तो जर कलर आणतो जो पुढचा कॅमेरा आहे तसं मागचा कॅमेरा एवढा कलर नाही. आणि याच्यामुळे मी जेव्हा आपला चेहरा दाखवायचा तेव्हा मी फ्रंट कॅमेराच यूज करतो आणि ज्यावेळेस मी पुढचं दाखवायचं त्या टायमाला मी बॅक कॅमेरा यूज करतो. एक काडी बारीक काडी किती मोठा पार करू शकतो. बाबांनी ना पेटर लागली होती बरं का. आणि पेटर लाग जास्त वाढली आणि इकडं गायला टाकलं होतं तर खायला याच्यातच आग लागली आणि त्याच्यात मोबाईलला पडला. बरं झालं मोबाईलला जाळ नाही लागलं, नाही तर मोबाईल लय महागाचा होता. 20,000चा मोबाईल होता. भुसाला आग लागली होती. ठीक आहे भुसाला मावाचा विषय खूप गंभीर होता. कारण काय झालं माहिती आहे का, मावशी ना बाबांना थोडं जायचं होतं त्याच्यामुळं आग लावली तिथं. आणि वारं आलं ना, वाऱ्या दरम्यान आहे ना ते पांगलं आणि पांगल्यामुळं ते शेजारी भुस ठेवलेलं होतं गावाचं आणि त्या भुसाला आग लागली. आणि मग भुसाला आग लागली का आम्ही सगळेजण पळत गेलो आणि खिशात फोन ठेवलेला होता. आणि खिशात फोन ठेवल्यामुळं मग ते पाहता ते खिशातून मोबाईल बादलीत पडला पाण्याच्या. आणि पाण्याच्या बादलीत पडला का घाय मग कोणी बघितलं नाही. ते बादलीत ती बादली डायरेक्ट आगीत फेकून दिली. आणि ती बरं झालं आगीतून लांब नाही जाऊन पडला, जवळ पडला म्हणजे लवकर काढता आला. नाहीतर मग असा विषय खूप गंभीर झाला होता. बरं झालं काही झालं नाही. त्यानंतर परत इकडं पण आग लागली होती. मग मोबाईलला काय नाही झालं आणि लवकर आपलं ती विजलं पण, नाहीतर सगळीकडे आग लागली असती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लवकरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नाही 1 मिनिट थांबा. आणि आपलं टार्गेट आहे की 100 आपल्याला 100 ब्लॉग कंप्लीट करायचे आहेत. आणि आजच्याला डे 7 नाही आहे, कालच्याला 7 होता, आजच्याला डे 8 आहे. आणि आशा आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. तर तोपर्यंत बाय.